क्या गोपाल नाम के टेलर दादर जा रहे हो? मुझे भी जाना है, उधर खिसको जरा। इतनी क्या खुद को जगह लेने की, थोड़ा बैठने दो बाकी पैसेंजर को। गोपाळ नावाचे टेलर तुमच्यासाठी तुमच्यासाठी मांजर आणली मी। कॅट 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 माझा पत्ते खेळायचा मूड आहे आज। कामाचं एवढे टेन्शन आहे, चिमून गेलंय डोकं माझं फार। त्या नसा आहेत ना अशा एकमेकात गुंतल्यात, विरंगुळाच नाही काही। म्हणजे कसा हा ताण हलका करावा, हा ताण कसा निवळावा तेच कळेना। म्हणून कॅट अँड लाईक कॅट। तुम्हाला येतात पत्ते खेळता? येतात? वा, मला पण येतात पत्ते खेळता। चला आपण पत्ते खेळू। या पत्ते उचला घ्या। ब्लाइंड खेळू आपण। काय गोपाळ नावाचे टेलर, 20 वर्षापूर्वी कुठे गेलो होता तुम्ही? मी कलकत्त्याला। कलकत्त्याला? कलकत्त्याला का? कलकत्त्याला का? नाही म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं की कलकत्त्याला जायचं। मी इथनं साताऱ्याला गेलो, तिथं GST मिळाली। जीएसटी? जीएसटी लागतो ते? मग GST म्हणजे GST दिसली, त्याच्यात मी बसलो। ती एसटी गेली पुणे स्टेशनला, मग तिथे जी रेल्वे दिसली त्याच्यात बसलो। कलकत्त्याला गेलो। कलकत्ता म्हणजे तेच ना, ते आपलं ते सातारा जिल्ह्यातल्या वडूज तालुक्यात जे आहे ते? नाही नाही नाही, बंगालमधलं प्रॉपर। हा, ते बंगाल समुद्र किनारी मासे वगैरे का? रवींद्र संगीत तिकडे येते तेच ना? काय केलं तिकडे जाऊन? मी तिकडं जी छोटी मोठी कामं मिळाली ती केली सगळी। कुठली छोटी कुठली मोठी? हमालीचं काम, वेटरिंगचं काम, आणि मोठी म्हणजे मी टेलरिंगचं काम शिकलो। टेलरिंग शिकले? कुणाकडे शिकले टेलरिंग? मुखर्जी म्हणून ग्रस्त होते तिकडे। मुखर्जी? तेच तर ते राणी मुखर्जीवाले किंवा जॉय मुखर्जीचे नातेवाईक, दोन्हीपैकी एक स्वर। कुणाकडे? जॉय मुखर्जी, मला माहिती आहे जॉय मुखर्जी। जॉयच तो। हा, काय शिकवलं तिथे? त्यांच्याकडे मी ब्लाऊज शिवायला शिकलो। त्यांनी मला एक लय मोठी संस्काराची शिकवण दिली बरं का। ते म्हणाले, गोपाळ एक वेळ तू टेलरिंगचं काम नाही शिकला तरी चालेल। कुठला शिक्षक असं शिकवतो? चल मी तुला टेलरिंग शिकवतो, पण तुला टेलरिंग नाही आलं तरी चालेल असं कसं काय? कुठला शिक्षक? म्हणजे जी कला शिकवायची तीच तुला आली नाही तरी चालेल, काय शिक्षक आहे? नाही, बरोबर आहे तुमचं, पण ते त्यांचं असं म्हणणं होतं की तू हे काम शिकच, पण ह्याच्याबरोबर त्यांनी जे संस्कार दिले की स्त्रियांबरोबर नीट वागायचं, त्यांच्याकडे नजर वर करून बघायचं नाही। कसं बघायचं? नाही, माझ्या टेलरिंगच्या दुकानात जे बायका आहेत मी त्यांच्याकडे बघत पण नाही, म्हणजे बघतच नाही त्यांच्याकडे। हा, कुठे राहतात कुठे हे मुखर्जी? कलकत्त्याला जे हावरा ब्रिज आहे ना, हा तिथं कुणालाही जाऊन विचारा, ते सांगते। मी बंदोपाध्याय यांना विचारतो, बंदोपाध्याय मुखर्जी कुठे राहतात असं विचारतो, ते सांगतील मला। कधीतरी पत्ते ओपन करा, कधीतरी खरे पत्ते ओपन करा टेलर। तीन राण्या, तीन नाद आहे नाद। दिसत ते असाव्यात, राण्या असाव्यात, तीन नसाव्यात। ठीक, तर माझे पत्ते माझे पत्ते आपण नंतर बघू, आपण नंतर खेळू। चला
हे सगळं लिहून घेतलं तर काय बोललात? हो साहेब, घेतलंय. सुधाकर हा जे म्हणतोय हा कलकत्त्यावरून आला, तर तिकडनं आले त्याच्या वागण्यात बोलण्यात काही संभाषणात कधी काही आलं? नाही साहेब, कधीच नाही. म्हणजे घरात कुणाशी कलकत्त्याविषयी बोलत बसलाय, बाहेर कुणाशी, कधी काय तिथली आठवणी सांगतोय, कधीच असं नाही. मी कधीच ऐकलंच नाही. असं कसं होतं? एक माणूस होतो म्हणतो मी तुझा भाऊ आहे, तुझ्या आईला म्हणतो मी तुमचा मुलगा आहे, बापाला म्हणतो मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही म्हणता हो ये 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 फार दिवस लांब होतास, आता राहतो आमच्याकडे. एक आगंतुक माणूस येतो म्हणतो मी तुमचा नात्यातला आहे, आणि तुम्ही ते नातं मान्य करता. कसं काय? साहेब, प्रेम आंधळा आहे म्हणतात ना, तशातला यो प्रकार आहे. तो जेव्हा घरी आला ना, त्या दिवशी मोठी आई त्याला बघून भावूक झाली, रडायला लागली, खुश झाली. आप्पा मात्र शासंक होते. आप्पांनी त्याला काही प्रश्न विचारले, सगळ्या प्रश्नांची त्यांनी अचूक उत्तरं दिली. एवढंच नाही साहेब, आप्पांनी त्याला पायावरची खून दाखवायला लावली. त्यांनी बाय दाखवला, त्याच्या पायावर खून होती, कारण गोपाळच्या पण पायावर खून होती. तयारी करून आलाय, अभ्यास करून आला. त्याला ज्या दिवशी बघितलं होतं तेव्हापासून हा मला लफंगाच वाटतो. लफंगा आहेस तू. मला सर एक काम करा, कलकत्त्याला जा, सगळी माहिती गोळा करा, शहानिशा करा, रिपोर्ट सादर करा. हो साहेब. सुधाकर हा हुशार आहे, हा तरबेज आहे, काहीतरी लपवत आहे. हा आपल्या पाठीवर काहीतरी महत्वाचं गुपित घेऊन करतोय. ते आपल्याला कळू नये म्हणून आपली दिशाभूल करतो, उडवा उडवीची उत्तरं देतो. हा म्हणतो मी कलकत्त्यावरून आलो. बघ ना, एखादा माणूस एखाद्या परिप्रेक्षामध्ये राहिल्यावर तिथल्या भाषेचा जीवनमानाचा पाझर झेलत त्याच्या वागण्या बोलण्यात हसायलाच पाहिजे. तसं याचं काहीच नाही, काहीच अंश सापडत नाही. इतकी कशी एखादा माणूस फारकत घेऊ शकतो आपल्या पूर्वाश्रमीच्या आयुष्याशी? आपल्याला कसून चौकशी केली पाहिजे. हा खरंच कलकत्त्यावरून आलाय की आणखीन कुठून? हा वकील तर लईच पैसेवाला दिसतोय. याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. काय गोपाळ नावाचे टेलर, 20 वर्षापूर्वी कुठे गेला होता तुम्ही? टेलरिंग शिकले? कुणाकडे शिकले टेलरिंग? मुखर्जी म्हणून ग्रस्त होते तिकडे. या जामकरला मी रडून डोकं फोडून काहीही करून सांगितलं तरी तो माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. त्याला माझ्या प्रत्येक गोष्टींवर संशय येतोय. मी आता जे काही सांगितलं त्यावरही त्याला संशय आला असणार. पण मग याचा शोध घ्यायला तो खरंच कलकत्त्याला गेला तर? मी तिकडे कधी गेलोच नाही हे जामकरला समजलं तर? आणि मग वाराणसी आणि खऱ्या गोपाळबद्दल समजलं तर?